त्यानंतर पुन्हा एकदा भारताने उभारी घेतलेली आहे. बिलकुल अमित, परंतु हा जल्लोष जो आपण बघतोय मुंबईमध्ये, आपण फक्त मुंबई कव्हर करतोय, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमित आपल्याला हा जल्लोष बघायला मिळत असणार. कारण मला असं वाटतं की ही जी टीम इंडिया आपण बघतोय, ही ती टीम इंडिया आहे की जी प्रत्येक प्रत्येक देश जो ड्रीम करत असेल अमित, प्रत्येक वेळेस का जे आपल्या जवळचे लोक आहेत, जी आपली टीम आहे, आपण त्यांना अंडर एस्टिमेट करतो. याच सिच्युएशन मधून जर ऑस्ट्रेलिया जिंकली असती तर आपली रिएक्शन काय राहिली असती, आणि आज आपलीच टीम जिंकली तर आपली रिएक्शन काय आहे. म्हणजे मी तुला सांगतो अमित की जे मी पहिलेपासून आज सकाळपासून सांगतोय की ही टीम इंडिया पुन्हा एका सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा अशा नावावर डिपेंड नाहीये. कारण आपण जर याला सीसो मॅच बघत असेल तर तो क्रुशियल मोमेंट होता की जेव्हा रोहित शर्मा आउट झाला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने श्रेयस अय्यरने स्वतःवर जबाबदारी घेतली, त्यानंतर ज्या पद्धतीने अक्षर पटेलने स्वतःवर जबाबदारी घेतली, त्यानंतर रवींद्र जडेजाने ज्या पद्धतीने स्वतःवर जबाबदारी घेतली, किंवा आपण म्हणू शकतो की हार्दिक पांड्या, मला असं वाटतं की हे इनक्रेडिबल आहे. कुठल्याही टीम मध्ये इतकी डेप्थ असणं हे इम्पॉसिबल आहे आम्ही. की 250 251 रनचं टार्गेट होतं की जे कुठल्याही पिचवर आपल्याला वाटेल की एकदम सिंपल आहे, परंतु फायनल मध्ये 250चं हे टार्गेट हे 350 सारखं वाटत होतं. आणि त्याचं क्रेडिट कोणाला द्यायला पाहिजे तर न्यूझीलंडला द्यायला पाहिजे, त्यांच्या बॉलर्सला द्यायला पाहिजे की 100 रनची ओपनिंग पार्टनरशिप उभी केल्यानंतर देखील टीम इंडियाला शेवटच्या डेथ ओव्हर पर्यंत खेचणं, दिस इज इनक्रेडिबल. आणि अशीच फायनल व्हायला पाहिजे आम्ही, की अशा दोन टीम एकमेकांसमोर आहे की कुठल्याही म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो ना की ज्यांना जर 5% संधी मिळाली तर त्याची ते 75% करू शकतात, आणि ते आज न्यूझीलंडच्या टीमने दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ही मॅच मला असं वाटतं की असं एक फायनल होतं की जे सगळ्यांना वाटलं की अरे वा, काय फायनल झालं. म्हणजे ओपनिंग न्यूझीलंडची बघितली तर असं वाटलं की अरे बापरे, न्यूझीलंड 300 करणार. मग त्याच्यानंतर टीम इंडियाच्या स्पिनर्सनी कमबॅक केला आणि असं वाटलं की न्यूझीलंड 220 230च्या पुढे जाणार नाही, आणि त्यानंतर न्यूझीलंडच्या बॅट्समननी कमबॅक केला, 250 केली. त्याच्यानंतर टीम इंडियाने 100 रनची ओपनिंग पार्टनरशिप केली. आपल्याला असं वाटलं की अरे दिस इज डन डील, आपण जिंकलो. पण एक ड्रिंक ब्रेक झाला आणि त्याच्यानंतर न्यूझीलंडच्या बॉलर्सनी कमबॅक केला. अमित, तू समजू शकतो. त्याच्यानंतर रोहित शर्मा सारखा, ज्याला आपण हिटमॅन म्हणतो, तो स्लो झाला, त्याची विकेट गेली. परत न्यूझीलंडने कमबॅक केला. असं वाटलं की टीम इंडियासाठी ही मॅच सोपी नाहीये. त्यानंतर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या यांच्यापर्यंत आपल्याला ही मॅच खेचावी लागली. दिस इज इनक्रेडिबल. याला म्हणतात की फायनल. एकतर्फी मॅच जिंकली पाहिजे असं फॅन्सना कायम वाटतं, परंतु कुठलाही स्पोर्ट्स जर जिवंत राहायचा असेल तर त्या स्पोर्ट्समध्ये आज ज्या पद्धतीने खेळ झाला त्या पद्धतीने तो व्हायला हवा. त्या पद्धतीने कोणी डॉमिनेटिंग नको, तर प्रत्येक टीमचा एक जो आपण ज्याला म्हणतो ना की जो जज्बा आहे, त्या टीमचं जे टॅलेंट आहे ते पुढे यायला हवं. आणि ते आज आपल्याला फायनल मध्ये बघायला मिळालं की कोणी छातीटोकपणे सांगू शकत नव्हतं की टीम इंडिया जिंकेल, किंवा कोणी सांगू शकत नव्हतं की न्यूझीलंड जिंकेल, आणि रिझल्ट आपल्या समोर आहे. निश्चित रिझल्ट आपल्या समोर आहे. अमित सर, अगदीच म्हणजे ही मॅच वन वे तर नक्कीच नव्हती, आणि तुम्ही दिलेलं उदाहरण पण फार इंटरेस्टिंग आहे की अगदी सीसो सारखी, कधी इकडे तर कधी इकडे, अशा प्रकारे मॅच झालेली, आणि शेवट चॅम्पियन जे आहे ते आपण ठरलेलो आहोत. आपण पुन्हा एकदा जाऊया, माझे सहकारी रोहन जोशी आपल्यासोबत आहेत. रोहन, ऑल ओव्हर जर बघितलं आपण तर चॅम्पियन्स बनण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, ऑल ओव्हर ही खेळी नेमकी कशी राहिलेली आहे? जसं अमित मोडकांनी आता सांगितलं की स्पोर्ट्स कशाला म्हणतात, आणि एक आयडियल जी फाईट असते आणि आयडियल जी एक फायनल असते ती कशी असते, ती आजची होती. मी असं म्हणेन की दोन्ही टीम खूप रिस्पॉन्सिबिलिटीने खेळल्या आहेत. दोन्ही टीम यासाठी म्हणतो की आम्हाला जिंकायचं आहे आणि नाही, आम्ही जिंकू देणार नाही, हे दोन्ही पद्धतीचे खेळ आपल्याला बघायला मिळाले. आपली जेव्हा बॅटिंग सुरू झाली तेव्हा आठवते तर अगदी 8व्या ओव्हरलाच, म्हणजे बॉल तुलनेने नवीन असतानाच सँटनरने आणि सचिन रवींद्रने लगेच स्पिनिंग बॉलिंग टाकायला सुरुवात केली, म्हणजे स्पिनची ते खेळी खेळायला गेले.
त्याच्यात पण आपण तरुण गेलो, आपलं रन करत होतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा विकेट्स पडल्या आपले जे बॅट्समन आले त्यांनी कुठचा ताण घेतला नाही, आपापला रोल प्ले केला. त्याच पद्धतीने न्यूझीलंड देखील वेगवेगळे पैतरे आजमावत होती की कशा पद्धतीने आपले रन्स थांबवता येतील. जसं अमित म्हणाले की 251 करायला आपल्याला शेवटची ओव्हर गाठावी लागली, कारण एक श्रेयस अय्यरचा कॅच सोडला, तो एक प्रकार सोडला तर त्यांची फिल्डिंगसुद्धा ते सारखे बदलत होते आणि ऑब्झर्व करत होते की आपले प्लेयर्स कुठे मारतात आणि 4 जाऊ द्यायचे नाही. 4च्या ऐवजी 2 ठीक आहेत पण 2 रन तरी अडवू. आणि त्याचीच परिणिती अशी होती की 49वे षटक आपल्याला गाठावं लागलं, तेव्हा आपण जिंकलो. तर दोन्ही पद्धतीने एक चांगली फाईट बघायला मिळाली. अगदी रोहन, जसंही मॅच बघितली ती एकतर्फी नव्हती हे तर अगदीच दिसून येत होतं, पण काय लेवलचं प्रेशर या सगळ्या आपल्या प्लेयर्सवरती असू शकत होतं त्यावेळेला? अमित सर, नेमकं कशा प्रकारचं प्रेशर? हा, मी माझ्या आपल्या पीसीआरला थोडी विनंती कर की जो जल्लोष चाललाय, जो आवाज आहे तो सर्व आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावा. आणि जी आपली इनपुट टीम आहे, मी त्यांना विनंती करेन की त्यांनी एकदा दिनेश लाड सरांशी परत एकदा आपल्याला कनेक्ट करायचा प्रयत्न करावा, कारण त्यांच्या शिष्यांनी आज खूप महत्वपूर्ण इनिंग खेळलेली आहे. परंतु त्यापूर्वी आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात जसा जल्लोष चाललाय तो आपण एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवायला पाहिजे. अमित, अगदी दृश्यांमध्ये बघायला मिळते काय उत्साह असू शकतो. अगदी सण असल्यासारखा मोठा जल्लोष या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. टीम इंडियाने न्यूझीलंडवरती मात केली, टीम इंडिया चॅम्पियन ठरलेला आहे आणि सगळ्या भारतीयांमध्ये एक प्रकारचा उत्साह बघायला मिळतोय. मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जातोय. अगदी लहान मुलं असतील, महिला असतील, सगळ्या वयोगटातले क्रिकेट फॅन्स आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्याची आपण दृश्य बघतोय ती देहरादूनवरची आपण दृश्य बघतोय. अखंड भारतभर हा उत्साह बघायला मिळतोय. भारताचा विजय झाला आणि त्यानंतर देशभरात हा जल्लोष. सध्या आपण भोपाळची दृश्य बघतोय. भोपाळमध्ये सुद्धा मोठा जल्लोष केला जातोय, आतषबाजी केली जाते. क्रिकेट फॅन्स जे आहेत ते अगदी रस्त्यावरती उतरून मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना आपल्याला बघायला मिळतात. भोपाळमधली सध्या आपण ही दृश्य बघतोय. लोक डान्स करतायत, हातामध्ये तिरंगे आहेत. मोठा जल्लोष या भोपाळमध्ये सुद्धा बघायला मिळतो. अखंड देशभर उत्साहाची लाट बघायला मिळते. टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे, चॅम्पियन्स पुन्हा एकदा ठरलेले आहेत. यानंतरची आपण दृश्य बघतो ती मुंबईची आहेत. मुंबईमध्ये सुद्धा उत्साह जो आहे तो अगदी ठासून भरलेला बघायला मिळतोय. मुंबईकर मोठ्या जल्लोषामध्ये हातात तिरंगे घेऊन आपल्याला डान्स करताना दिसत आहेत. उत्साह अगदी शिगेला पोहोचलेला आपल्याला बघायला मिळतोय. टीम इंडिया चॅम्पियन्स ठरली आणि त्यानंतर अखंड देशभरात जो काही उत्साह आहे तो आपण सध्या आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण बघतोय. मुंबईमध्ये सध्या ही दृश्य आहेत. यानंतर आपण नाशिकमध्ये जातो. नाशिकमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आतषबाजी आपल्याला सुरू दिसते. भारत चॅम्पियन ठरला आणि त्या चॅम्पियन ठरल्यानंतर मोठी गर्दी नाशिककर रस्त्यावरती उतरलेली आपल्याला बघायला मिळत आहेत. नाशिककरांमध्ये सुद्धा तितकाच उत्साह बघायला मिळतोय. आपण देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणची आपण सध्या दृश्य बघतो. सध्या नाशिकमध्ये मोठा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. वाजत गाजत अगदी डान्स केला जातोय. मोठा उत्साह यावेळेला बघायला मिळतोय. टीम इंडिया चॅम्पियन ठरलंय. अगदी वन वे मॅच ही नव्हती. ज्या पद्धतीने मॅच एकदा न्यूझीलंडकडे झुकत होती, एकदा भारताकडे झुकत होती आणि असाच उत्साह संपूर्ण मॅचच्या दरम्यान सुद्धा आपल्याला बघायला मिळालेला. आणि त्यानंतर चॅम्पियन ठरल्यानंतर टीम इंडिया आपली चॅम्पियन ठरल्यानंतर हा जल्लोष, हा उत्साह आपल्याला देशभरात सगळीकडे बघायला मिळतोय. नाशिकमधली दृश्य आहेत. नाशिकमध्ये आपण बघतोय अगदी लहान मुलं सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत. पुन्हा जाऊया अमित मोडक यांच्याकडे. अमित सर, जेव्हा विराट कोहली जेव्हा आऊट गेला त्यावेळेला खरं तर सगळ्या भारतीयांना एक प्रकारचा धक्का बसलेला होता. त्याबद्दल काय सांगाल? असं वाटतं की अमित, सध्या आपण या क्षणाला नाही की जे दृश्य आपल्याकडे येते, जो जल्लोष आज देशभरात महाराष्ट्रात चालू आहे, आपण त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. कारण एक विराट कोहली, एक रोहित शर्मा आउट झाला, यांनी या टीम इंडियाला काही फरक पडत नाही अमित. अगदी अगदी खरं आहे. यापूर्वी मी तुला सांगतो की माझ्या करिअरची सुरुवात होती तेव्हा आमची एक लाईन असायची आहे की असा देश ज्याचा धर्म क्रिकेट आहे त्याचा देव सचिन तेंडुलकर आहे. आज या देशाचा धर्म पण क्रिकेट नाही आणि या क्रिकेटचा देव पण कोणी नाही. तो विराट कोहली पण आहे, तो रोहित शर्मा पण आहे, तो हार्दिक पांड्या पण आहे, तो श्रेयस अय्यर पण आहे, त्यात तो अक्षर पटेल पण आहे. मला असं वाटतं की हा कुठल्याही धर्मासाठी, कुठल्याही देशासाठी आणि कुठल्याही स्पोर्ट्ससाठी सर्वात मोठा विजय असतो की जो कुठल्या इंडिव्हिज्युअलवर अवलंबून नाहीये. हे सर्वात मोठी गोष्ट आहे. आम्ही
की आजचा आपण जो आज हा जो विजय मिळवलेला आहे तो कोण्या एका प्लेअरवर नाही मिळवलेला आहे की रोहित शर्माने 50+ केले म्हणून आपण जिंकलो नाही. रोहित शर्मा अत्यंत क्रुशियल स्टेजला आउट झाला. ज्या पद्धतीची खेळी एका कॅप्टन करणं अपेक्षित होती ती त्याने खेळलेली नाही. त्यानंतर श्रेयस अय्यर ज्या पद्धतीने खेळला, अक्षर पटेल ज्या पद्धतीने खेळला, हे सर्व आज क्रिकेट फॅन्स ओळखतात. त्यामुळे ही टीम इंडिया कोण्या एका देवावर अवलंबून नाही आहे अमित. तर ही जी टीम इंडिया आहे ती प्रत्येक इंडिव्हिज्युअलच्या परफॉर्मन्सवर जिंकते आणि 2023 ते 2025 मधला हा फरक आहे की आज देशभरात होणारा जो जल्लोष आहे तो कोण्या एका विराट कोहली, मोहम्मद शामी, बुमराह, रवींद्र जाडेजा अशा एका प्लेअरवर, अशा एका देवावर अवलंबून नाही आहे. तर एखाद्या देशाचं जर क्रिकेट हा धर्म असेल तर त्याची टीम कशी असायला हवी त्याचं उदाहरण आज आपल्याला मिळालेलं आहे. अगदी कोणा एका खेळाडूचं नाही तर अखंड टीमचं हे यश आहे आणि हेच यश मिळाल्यानंतर चॅम्पियन ठरल्यानंतर आपण बघतोय देशभरात कशा पद्धतीने जल्लोष केला जातोय. मुंबईमधली सध्या आपण दृश्य बघतोय, मुंबई आणि सिलिगुडीमधली सध्या आपण दृश्य बघतोय. एकीकडे मुंबईमध्ये तिरंगे आपल्याला फडकताना दिसत आहेत तर सिलिगुडीमध्ये मोठ्या प्रमाणात आतषबाजी केली जाते. पार्टी जो 100 रन्स ये डेफिनेटली प्रेशर करता है न्यूजीलैंड टीम के ऊपर और आज भी वही किया बिकॉज जिस तरह से हमने ओपनिंग बारी स्टार्ट की हमें बाद में थोड़ा सा इजी हो गया और रोहित शर्मा इसमें बहुत ही माहिर है कि जिस तरह से वो खेले आज आई थिंक हम उसका जो पुराना टच वापस देखने मिला. ऑस्ट्रेलिया के विरुद्ध मैच दाव पारी विराट की, पाकिस्तान की गुड सेंचुरी, पूरा सीरीज बहुत अच्छा रहा. फाइनल छोड़ दिया जाए तो पूरा सीरीज बड़ा अच्छा रहा विराट का. विराट के बारे में क्या कहेंगे? और अक्सर सवाल उठता है कि इनको रिटायर करना चाहिए रोहित विराट को, लेकिन उन्होंने अपने बल्ले से जवाब दिया. यही है क्योंकि जब आप बल्ले से